आता मी वाईट म्हणताय परिस्थिती, पण मला असं वाटतं की जेव्हा 90च्या पुढे आकडा गेला आहे चित्रपटाचा आणि वर्षाला जवळजवळ 150 ते 250 चित्रपट अजूनही होतात आणि बायपण तेव्हा किती जणांनी बघितलं तुम्ही विचाराल तर इथल्या सगळ्या बायकांनी बघितलेला. तो आकडा जर एवढा कोटीच्या घरात गेलेला असेल, बरोबर पोचला असेल, मला असं वाटतं ते अडचणीत आहे. अपवादाने एक चित्रपट सोडला तर चित्रपटगृहाला चित्रपटगृहच मिळत नाही अनेक चित्रपटांना. नाही, मिळतात. हिंदीच्या तुलनेत मराठीला फारच कमी स्थान मिळते. नाही कसं आहे, तुम्ही साधी गोष्टीचा विचार करा. महाराष्ट्रापुरतं आहे आणि भारतापुरतं आहे. तर हिंदी चित्रपट भारतामध्ये जातो आणि मराठी चित्रपट महाराष्ट्रात. आणि जेवढी गरज आहे त्या पद्धतीने थिएटर्स मिळत असतात. फक्त काय म्हणजे आपण त्याला प्रत्येक जसं रेस्टॉरंटची ताकद असते की बाबा मॅकडॉनल्ड्समध्ये की एक छोटंसं मॅकडॉनल्ड्स असतं आणि एक मोठं रेस्टॉरंट असतं, तिथे कॅपॅसिटी मोठी असते, ते वेगळे असतं. तसं थिएटरच आहे. काही लोकांना ते 200 किंवा 300 सीट्सचं चालतं, काही लोकांना 1000 सीट्स चालतं. पण मला खूप छान वाटते की आता चित्रपट चालत आहेत, लोकांना आवडतात आणि प्रेक्षक इतकं चोखंदळ आहे, त्यांना जे आवडते तेच बघतात. म्हणजे आमची जबाबदारी आहे काम चांगलं करणं, चित्रपट चांगलं. सिरियलमुळे चित्रपटावर परिणाम झाला असं वाटतं एकंदरीत. आणि सिरियल येत आहेत, लोक घरात आपलं TV ऑन करून बघत बसतात. थिएटरमध्ये तिकीट काढून जाणं त्यापेक्षा घरातल्या घरात बघणं हे कर्मोगी साधन झालं उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे चित्रपटावर परिणाम झाला असा एकूण एक सर्वे आहे. मला खूप असं बरं वाटतं ऐकायला की ज्या स्त्रिया काम करता करता सिरियल ऐकत असताना ते बघत असतात, त्याच घराच्या बाहेर पडून त्यांनी जाऊन चित्रपट बघितला. त्याच्यात पिक्चर चांगला झाला आणि ते एकमेकांना सांगत असतील ना, एसटीतून जाताना, ट्रेनमधून जाताना, रिक्षातून जाताना, शाळेमध्ये कॉलेजमध्ये एकत्र भेटल्या, तू बघितलास का, तर जाऊन बघतात. मी खूप पॉझिटिव्ह आहे अजूनही, कारण मला इथे आत्ता मराठी चित्रपटातला एक अभिनेता म्हणून मला इथे बोलवलं गेलं तर हे कारण तेच आहे की मराठी चित्रपटसृष्टी अजूनही खूप छान चालली आहे आणि तुमच्यासारखी सगळी माणसं आजही आमच्या बाजूने आहे आणि आता वडापाव पण आलेला आहे. तुमचं आगामी काय नवीन काय चित्रपट? माझा एक नवीन चित्रपट येतो ज्याचं नाव महादेव. काय एवढं महादेव मालिकामधून आपण फारसं इंटरेस्ट दाखवत नाही मालिका. हा नाही, तेवढा वेळ मला मालिकांसाठी देता येत नाही जेवढा चित्रपटासाठी लागतो. जवळजवळ वर्षातून एखाद दुसरं मी फिल्म करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.